नमस्कार, जय शिवराय. तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ आपण दिवाळी निमित्त बॅनर करणार आहे. तर हा आपला दिवाळीचा दुसरा बॅनर असणार आहे. तर बॅनर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला, जराही वेळ न घालवता पीसीच्या स्क्रीनवर फोटोशॉप ॲप ओपन करून घेऊया. या प्रकारे फोटोशॉप ॲप ओपन केलाय. त्यानंतर आपण जी फाईल देणार आहे तर ती ओपन कशी करायची, तर ओपनवर क्लिक करायचं. आज जी तुम्हाला मी फाईल दिली तर त्या फाईलचं नाव ओपन दिवाळी असं असणार आहे. ते हॅशटॅग वर असू शकतं, हॅशटॅग 2 असू शकतं. तर ते तुम्ही ॲड करून घ्या. त्यानंतर ना ओपन करून घेतले. या प्रकारे ती फाईल असणार आहे. तर ते सगळं क्लोज करून तुम्हाला मी पहिल्यापासून दाखवून देतो कशी आपण ती फाईल क्रिएट केली. या प्रकारे आपण पहिलं बॅकग्राऊंड ऍड करून घेतलं. त्यानंतर ना एक बॅकग्राऊंड ऍड केलं आणि त्याला ओव्हरले मारलाय. हे सकट पिंटरेस्ट वरून घेतलेलं, तर ते बघू शकता तुम्ही. त्यानंतर ना अजून एक बॅकग्राऊंड ऍड केलं ग्लो येण्यासाठी. तर ते ऍड केल्यानंतर आपण वरच्या साईडने एक शेप ऍड करून घेतला. तर तो शेप आपण दोन प्रकारे ऍड केलाय, म्हणजे हाफ हाफ करून ऍड केलाय. त्यानंतर ना वरच्या साईडनं एक व्हाईट असं टेक्स्चर ऍड करून घेतलं. या प्रकारे पूर्ण आपला वरचा शेप फिल झाला. त्यानंतर ना आपण त्यात श्री गणेशाय नमः हे ऍड करून घेतलं. त्यानंतर ना एक शेप ऍड करून घेतला आणि त्यांचा जो लोगो होता तर तो ऍड करून घेतला. त्यानंतर ना खाली त्यांचं इमेज हे नाव टाकायचं होतं तर ते ऍड करून घेतलं. त्यानंतर ना वरच्या साईडनं आपण चेंज ऍड करून घेतला. त्यानंतर त्यांचं जे चिंतामणी महिला उद्योग जे होतं तर ते नाव ऍड करून घेतलं. त्यानंतर त्यांनी आपल्याला वरच्या साईडला एक टाकाय सांगितलेलं तर ते ऍड करून घेतलंय. त्यानंतर खालच्या साईडला यासाठी आपण ऍडव्हर्टाइज करतोय तर ते सगळं. त्यानंतर ह्या साईडला जरा रिकामी जागा दिसत होती, त्यामुळं एक आपण शेप ऍड करून घेतला, म्हणजे इलिप्स ऍड करून घेतला आणि त्यामध्ये आपण खास दिवाळी फराळ हे ऍड करून घेतलं आणि त्याला आपण ग्रेडियंट मारला, त्यामुळे त्या प्रकारे दिसते. त्यानंतर हे सगळं फिल झाल्यानंतर खालच्या साईडला आपल्याला त्यांचं जे वाक्य होतं तर ते टाकायचं होतं, चवीने खाणाऱ्या खवयांसाठी. तर त्या बॅकग्राऊंड वर मॅच होत नव्हतं, त्यामुळं आपण त्याला खालच्या साईडने एक शॅडो ऍड करून घेतली, म्हणजे स्ट्रोक ऍड करून घेतलेला आणि त्यालाच आपण इनर ग्लो मारलाय. तर या प्रकारे ते दिसून येते. त्यानंतर खाली जे आपण दर टाकणार आहे तर ते प्रति किलो आहे ते ऍड करून घेतलं. त्यानंतर आपण एक रेक्टँगल ऍड करून घेतला, कारण की जे आपण इमेज टाकणार आहे त्याच्या बॅकग्राऊंडला जरा डार्क असावं यासाठी ते रेक्टँगल ऍड करून घेतला. त्यानंतर ना हे जे आहे यात तुम्हाला जे चेंजेस करायचे ते तुम्ही चेंजेस करू शकता, कारण की शेप ऍड करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण इमेज सकट ऍड केलेत आणि प्राइस ऍड केलेत. तर ते प्राइस तुम्ही तुमच्या हिशोबाने चेंजेस करू शकता यात. आणि फॉन्ट आपण बाळू वापरलाय, त्यामुळे हा बाळू फॉन्ट सगळ्याकडे असतो, त्यामुळं तो यूज केलाय. तर या प्रकारे आपण तो टाकून घेतलं, त्यांचे रेट आणि ते सगळं टाकून घेतल्यानंतर खालच्या साईडनं एक शेप ऍड करून घेतला. मध्ये त्यांचं जे स्टुडिओचं नाव होतं तर ते टाकायचं होतं, तर ते या प्रकारे ऍड करून घेतलं. त्यानंतर वरच्या साईडला ऑर्डर किती दिवस अगोदर स्वीकारल्या जातील ते टाकून घेतलं. त्यानंतर कुणाकडे कॉन्टॅक्ट करायचा आहे हे सगळं डिटेल टाकून घेतली. तर या प्रकारे त्यांचं नाव ते ऍड करून घेतलं, नाव, त्यांचा नंबर आणि मधल्या साईडला एक लाईन ऍड करून घेतली. या प्रकारे दुसरं जे नाव होतं तर ते ऍड करून घेतलं. या प्रकारे झाल्यानंतर दोन आपण पंक्ती ऍड करून घेतल्या या प्रकारे. तर
हा असा बॅनर होता. बॅनर कसा वाटला ते नक्की सांगा आणि बॅनर आवडला असला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.